पोरीला उचलून आणल आणि तिच्या घरदार जर नाही म्हटले ना घरदाराला ठोकून टाकल अख्ख्या. हा ठोकून टाकल? हा मग तुझ्या म्हणे ठोकणं एवढं सोपं वाटतं काय तुला? हा मग बर लाव बरं ठोक बरं. याला साधारण काही उपयोग नाही. आता भाईच बनायला लागेल मला. भाई बनतो, तालुक्यात दहशत करतो आणि एखादी पोरगी किडनॅप करतो आणि तिच्यासोबत लग्न करून टाकतो. याला आई घाल्या गाववाल्यांनी मला लय परेशान केले. आता त्यांनाच घोडा लावते चायला. डिगू भाऊ, अरे लग्न बिग्न कर ना. कधीपर्यंत असं बिना लग्नाच राहतो तू? तुला आता बाबा काका म्हणावं लागल, पंजोबा म्हणावं लागल, बिगर लग्नाचा मोसोबा म्हणावं लागल, माहिती का तुला? आईचा आजोबा आणला तुझे. आता मला काय बोलायचं आजपासून? भाई मी ना तालुक्याचा भाई झालोय. आईला इमानदारीत राहिल्यावर नाही चालत. हा भाई बांधल्यावरच चालत. खऱ्याची दुनिया नाही राहिली, आता सगळी खोट्याची दुनिया झाली. आता लोकांच्या उरावर बसून काम करायला लागतं. काय बोलायचं मला आजपासून? भाई कळालं का? आईला होईल तुझं लग्न, होईल लग्न होईल. आता मी 10 लग्न करल. 10 किती? 10. काय बोलायचं मला? भाई बोलायचं भाई. हा ठीक आहे. चल तिकडे चल. थांब थांब थांब. ठीक आहे. हे काय आता मी भाई झालोय. अरे काय गोळ्या बिळ्या संपल्या काय तुझ्या? हा याच्यात 2 गोळ्या आहे. तुझ्यात एक टाकतो आणि याच्यात एक टाकतो. ऐक आजपासून मला भाई बोलायचं भाई. अरे भाई पण तू भाई होऊन सिद्ध काय करणार आहेस? हा आता ना खऱ्याची दुनिया नाही राहिली, खोट्याची झाली. खोट्याची जो जेवढा खोटा राहतो ना तो तेवढा मोठा होतो. आता तुझा भाऊ मोठा होणार. हा अरे पण तू मोठा होऊन करणार काय? लग्न करणार. पोरीला उचलून आणल आणि तिच्या घरदार जर नाही म्हटले ना घरदाराला ठोकून टाकल अख्ख्या. हा ठोकून टाकल? हा मग तुझ्या म्हणे ठोकणं एवढं सोपं वाटतं काय तुला? हा मग बर लाव बरं ठोक बरं. काय झालं? काय झालं? अरे दिगंबरराव, हे आपल्यासारख्याचे काम नाहीयेत. आपण साधे माणसं आहेत. आणि जे डॉन बनतात ना, तुला डॉनची लाईफ का अशी साधी सुधी वाटते का? अरे कुत्र्यासारखं जीन आहे त्यांचं, कुत्र्यासारखे पळतायत. हा आणि तू ज्या गोष्टीसाठी हे डॉन बनणार आहेस ना, लग्नासाठी म्हण, पैशासाठी म्हण, तर तू म्हातारीचा विचार केलास का? तो मागे तू गेल्यानंतर काय होईल म्हातारीचं? हा केलास का विचार? किती वर्ष आहे तुझं? सांग बरं, वय काय तुझं? 35. 65 वर्ष होईपर्यंत जेलमध्ये सडशील तू. बाहेर येशील तर काय अस्तित्व राहील तुझं? गावातले लोक थुकतील तुझ्या तोंडावरती. कळलं का? दादा मी वेगळ्या मार्गावर चाललो होतो रे. चुकीचं आहे तुझं हे, माहिती का? आणि कुठून आलंस तू? हे काय कामाचं नाही. डॉन बनणं एवढं सोपं नाही. कुत्र्यासारखं जिंदगी असते डॉनवाल्या लोकांची. आणि कशासाठी केलं? लग्नासाठी. अरे लग्न होईल ना तुझं, चांगलं राहा. आज नाही होत ठीक आहे, चांगल्या लोकांचे वेळ वाईट असते, पण आज नाही उद्या होईल ना लग्न तुझं, पण लग्न होईल. कळलं का? आणि असं झालंच ना तर लग्न तर सोड, पण म्हातारी मरण रे, माहिती का? तुझ्या अशा गोष्टीमुळे म्हातारी जीव देईन. दाद्या लग्नामुळे जर करत असलं तर टेन्शन नको घेऊ भाई. माझी एक मेवणी आहे, मावस मेवणी. मी विचारतो त्या पाहुण्याला, मामा काय म्हणतात बघतो. काय बात करतो? मग देतील का मला? ते देतील, टेन्शन घेऊ नको. हे अशा गोष्टी जिकडून आणले ना तिकडे चालेल. आता पहिलं नाही करणार दाद्या. फोटो बिटो असं पाठवतो. हे पहिलं नेऊन दे.